रायगड जिल्ह्यातल्या खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल निर्घृण हत्या करण्यात आली आणि हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला। धारदार शस्त्राचा वापर करून मंगेश काळोखे यांची हत्या केल्याचं सीसीटीव्हीतून स्पष्ट दिसतंय, तर हत्या करताना दगड तलवारीचा वापर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। पोलिसांनी या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल केला। तर आज सकाळीच मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकर यांना पोलिसांनी अटक केली। दरम्यान या हत्या प्रकरणानंतर रायगड जिल्ह्यात जोरदार राजकारण पेटलंय। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर आरोपांची तोफ डागली। सुनील तटकरे रायगडचे अका आहेत। तटकरेंच्या सांगण्यावरून विरोधकांच्या हत्या केल्या जात असल्याचा आरोप थोरवेंनी केला, तर मंगेश काळोखे यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचा दावाही थोरवेंनी केला। मात्र घडलेली घटना निर्दयी असून राजकारण करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिली। घटनेचा तपास करून पोलिसांनी कारवाई करावी अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिली आहे। ही जी काही घटना घडलेली आहे याच्या 2 दिवस अगोदर रवी देवकर हा एस.एन. जोशी अलिबागच्या वकिलांकडनं जो सरकारी वकील त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून थेट सुतारवाडीला गेलेला होता आणि सुनील तटकरेंशी बसलेला होता आणि सुनील तटकरेंशी डिस्कस करून या सगळ्यांनी प्री प्लॅन करूनच या ठिकाणी मंगेशची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। रवी देवकर हा सुतारवाडीला गेलेला होता याची सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी करावी। हा रायगडचा आका आहे सुनील तटकरे यांनी हा त्या ठिकाणी सुतारवाडीला बसून हे जे काय कृत्य या ठिकाणी रक्तरंजित राजकारण यांनी जे सुरू केलेलं आहे हे जर या ठिकाणी वरिष्ठांनी याची दखल घेतली नाही तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी उतरू, मग आमचा मृत्यू जरी आम्हाला आला तरी चालेल, पण आम्ही त्यांना सोडणार नाही। पुन्हा वारंवार या बाबतीमध्ये सांगतोय की या सगळ्या घटनेचा तपास शीघ्रगतीने व्हावा। शक्य झालं तर मुख्यमंत्री महोदयांनी SIT नेमावी। कधीपासून त्या दोघांच्यात काय अंतर होतं किंवा काय होतं किंवा घटना घडल्याच्यानंतर कोण कोणाच्या जवळ काय बोललं सगळा पूर्णपणे तपास केला जावा, मग बोलू आपण काय बोलायचं ते। आज राजकीय वातावरण निर्माण करण्यात काय उपयोग नाही। घटना निर्दयी आहे, तपास झाला पाहिजे, हे माझं स्वच्छपणाचं मत आहे। कालची खोपोलीतली घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे। कठोर शब्दामध्ये आम्ही त्याचा निषेध करतो। तपास यंत्रणेने शीघ्रगतीने सर्व काय यंत्रणा असतील किंवा त्यांचे काही विंग असतील ते लावाव्यात, आरोपींनाही पकडावा आणि त्याच्याबद्दलची कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जावी। त्यांचं केव्हापासूनचं काय वादविवाद होते, 2-3 दिवस अलीकडे काय काय चाललेलं होतं त्या संदर्भातली सुद्धा माहिती पोलीस विभागाकडे नक्कीच त्या ठिकाणी असेल। मला विश्वास आहे की सुधाकर घारे जे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा या प्रकरणाशी दुरान्वयी संबंध नसेल, पण शेवटी तपास चालू असल्यामुळे तपासला इन्फ्लुएन्स होईल असं कुठलंही वाक्य मी त्या ठिकाणी बोलणार नाही। जोपर्यंत या सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही 2 दिवस अजून पोलीस स्टेशनला अल्टिमेटम या ठिकाणी देतोय की ताबडतोब त्यांना अरेस्ट करा। आजही सुद्धा घरे जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी बैठका त्या ठिकाणी घेतोय। सुनील तटकरे त्या ठिकाणी स्टेटमेंट करतोय की सुधाकर घारेचा याच्यामध्ये हात नाही, तर सुनील तटकरे यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं का? ह्याचा अर्थ हे सगळं प्री प्लॅनिंग आहे की सुनील तटकरेला वाटेल ते त्यांनी स्टेटमेंट द्यायचे आणि मोकळे व्हायचं, राजकीय दबाव टाकायचा अधिकाऱ्यांवर, SP पासून IG पासून सगळ्यांच्यावरती, परंतु ह्याच्यामध्ये हे पूर्णपणे प्री प्लॅन आहे। खोपोलीतील काळोखे हत्या प्रकरण नेमकी आहे तरी काय आपण जाणून घेऊया। मंगेश काळोखे यांची काल 7 वाजता हत्या करण्यात आली। मंगेश काळोखे शिवसेना नगरसेवक मानसी काळोखेंचे पती। 31 डिसेंबरलाच मानसी काळोखे यांची नगरसेवक पदी निवड झाली आहे। मानसी काळोखेंच्या विजयानंतर 5 दिवसांमध्येच मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली। राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा काळोखे कुटुंबाचा आरोप आहे। राष्ट्रवादीचे सुधाकर घारे, रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून रवींद्र देवकर, दर्शन देवकर या पितापुत्राला अटक करण्यात आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून रायगडच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंकडून आज तटकरेंवर आरोप करण्यात आले। तटकरेंची चर्चा करून काळोखेंची हत्या करण्यात आली असा थोरवेंनी आरोप केला आहे।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खोपोलीत जाऊन काळोखे कुटुंबाची भेट घेतली, तसंच काळोखे कुटुंबाचं सांत्वन केलं. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी काळोखे कुटुंबाकडून करण्यात आली. तर मी तुमच्या पाठीशी आहे, आरोपींना कडक शासन होईल असं आश्वासन यावेळी शिंदेंनी काळोखे कुटुंबाला दिलं. आमच्या थोड्याफार मागण्या आहेत. या आप्पांच्या कार्याच्या आधी सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. पहिली मागणी, हिरे साहेब आणि दुर्गेश देवकर यांना टर्मिनेशन लेटर सकट आम्हाला टर्मिनेशन लेटर हवंय, ते आम्हाला बघायचंय. दुसरी गोष्ट, ही 4-5 त्यांची जी घरं आहेत त्यांच्यासोबत असणारी ती घरं आम्हाला गावात नको आहेत. तिसरी गोष्ट, त्यांना फाशी द्या आणि फाशी देताना लाईव्ह दाखवा. तसं पॉसिबल नसेल त्यांना आमच्या ह्या चौकात महाराजांच्या स्मारकासमोर आप्पाच्या घरासमोर फाशी द्या. ठीक आहे, तुमच्या भावना मी समजतोय. आणि आम्हाला सर ही केस जेवढं लवकरात लवकर सॉल्व्ह करता येईल तेवढं ती आपण लवकर फास्ट द्या. ट्रॅकवर घेऊ. आणि गव्हर्नमेंटचे वकील जे हो. साळवी सर वगैरे आहेत ते हो. थोडेसे हे करा. करू आपण, त्याच्यात तुमच्या सगळ्यांच्या मागे आहे मी. सर आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, खूप जेवढं लवकर करता येईल ना हो, तेवढं म्हणून मी आलोय लवकर ना करा. इकडे. आम्ही तुमच्यावर खूप डिपेंड आहेत आता. ठीक आहे, काळजी करू नका. मी बघतो काय करतो. लोकांनी ज्यांना विजयी केलं आणि हे तुम्हाला असं सुडाचं राजकारण हे पहिल्यांदा झालं ना इकडे. हे परत होता कामा नये, अशी वृत्ती ही जी आहे ती ठेचून काढली पाहिजे आणि पुन्हा असं होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ. रायगडमधल्या राजकीय वादाची पार्श्वभूमी काय तीही पाहूया. रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे. 2023 मध्ये अजित पवार महायुतीसोबत गेल्यानं आदित्य तटकरेंकडे पालकमंत्रीपद होतं. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर आदित्य तटकरेंची पुन्हा पालकमंत्रीपदी वर्णी लागली. शिवसेनेच्या विरोधानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली. पालकमंत्रीपदावरून गोगावले, थोरवे आणि दळवी आणि तटकरेंसोबत त्यांचे वाद कायमच राहिलेले आहेत, गाजलेले देखील आहेत. वादानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका आणि गंभीर आरोप केलेत. रायगडमधील नगरपरिषदांच्या निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. आता मंगेश काळोखे प्रकरणानंतर शिवसेनेकडून तटकरेंवर गंभीर आरोप करण्यात आले. दरम्यान संयम ठेवा, सुनील तटकरेंनी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत. मी अधिकाऱ्यांची चर्चा करणार असल्याचं सुनील तटकरे म्हणाले. शिंदेंच्या शिवसेनेच्या आरोपांनंतर तटकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. संयम ठेवावा. आपण कुठेही व्यक्तिगतरित्या प्रतिकार पुढे देऊ नये, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. अधिक बोलण्यापेक्षा आपण शांततेने थोडा बसायला काय प्रमुख सहकार्याची चर्चा करेन, अधिक काही गोष्टी समजून घेण्याचा त्याने प्रयत्न करेन. मी जाहीररित्या सांगितलेलं आहे मग अशी माध्यमाची गरज असताना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करेन, जितक्या तपास यंत्रणा त्या तपास यंत्रणेची वेगळी SIT जरी त्यांनी स्थापन केली तरी हरकत नाही. म्हणजे मग कुणी काय 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 केलं नंतर या घटनेच्या नंतर हे सुद्धा अंदाज जनतेसमोर येणं हे तितकंच क्रमप्राप्त राहील. एवढंच छोटेखानी वाक्यामध्ये आपल्या समोर समाज व्यक्त करत असताना मी या ठिकाणी बोलतो. अधिक काही बोलत नाही, खूप काही बोलायचं आहे पण योग्य वेळेला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.